रिझल्ट जवळ येतोय. हा विचार करून तुम्हाला भीती वाटतेय का? म्हणजे आपण पेपर देऊन येतो. पेपर दिल्यानंतर आपलं काय चुकलं असेल, काय बरोबर आलं असेल याचा आपण विचार करतो. आणि ते झाल्यानंतर आता जेव्हा अशा न्यूज येत आहेत की 10वीचा रिझल्ट या आठवड्यात येऊ शकतो, पुढच्या आठवड्यात येऊ शकतो. तर हे सगळं ऐकून भीती वाटते का? की म्हणजे काय रिझल्ट लागेल? आपण जे काही पर्सेंटेज एक्सपेक्ट केले असतील तेवढे पर्सेंटेज आपल्याला मिळतील का? किंवा जर कमी मार्क्स मिळाले तर घरचे काय म्हणतील? हे सगळे विचार तुमच्या मनामध्ये असतील ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. त्यामुळे रिझल्ट लागण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही की अगेन मी पण याच फेज मधून गेली असल्यामुळे कदाचित मी तुम्हाला बेटर गाईड करू शकते. सो लेट अस सी की नक्की मला काय म्हणायचं आहे आणि याचा तुम्हाला किती फायदा होणार आहे. एकतर आपल्या मनामध्ये म्हणजे सगळ्यांच्याच मनामध्ये हे विचार असतात रिझल्ट लागल्यानंतर किंवा रिझल्ट लागायच्या आधी स्पेसिफिकली की जर मला कमी मार्क्स पडले तर कदाचित मी अजून चांगला अभ्यास करू शकले असते का किंवा अजून चांगले मार्क्स मिळवू शकले असते का किंवा जेव्हा पेपर होता तेव्हा मी अजून थोडा अभ्यास केला असता तर अजून माझा पेपर बेटर गेला असता आणि अजून चांगले मार्क्स माझ्या मार्कशीट वरती आले असते. किंवा कधी कधी बरंच असं होतं की माझ्या मैत्रिणीला किंवा माझ्या मित्राला किती मार्क्स मिळतील त्यांच्यापेक्षा मला कमी मिळाले तर मला वाईट वाटेल का वगैरे. आणि जर कमी मार्क्स आले तर काय बरं होईल. हे सगळे प्रश्न सतत चालू असतात. म्हणजे दिवसभर आपल्याला हे प्रश्न तितके नाही सतावणार पण जेव्हा आपण अशा काही न्यूज बघतो की रिझल्ट येतोय किंवा याला इतके मार्क्स पडले सीबीएसईचा रिझल्ट लागला होता तर आपला पण येईल किंवा कोणीतरी रिलेटिव्ह मध्ये येऊन विचारतात की किती मार्क्स म्हणजे रिझल्ट लागला का किती मार्क्स मिळाले वगैरे तर तेव्हा हे सगळे विचार मनामध्ये येऊ लागतात आणि याच्यामुळे स्ट्रेस होतो किंवा एन्झायटी येऊ लागते. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एकटे नाही आहात. कुठलीही एक्झाम जेव्हा कुठलाही व्यक्ती कुठलीही एक्झाम देतो ना तेव्हा प्रत्येकाला हेच प्रश्न पडतात आणि त्याच्यामुळे हे थॉट्स येणं खूप जास्त नॉर्मल आहे. आता तुम्ही पहिल्यांदा बोर्ड एक्झाम दिली आहे 12वी पुन्हा द्याल पुन्हा सेम विचार येतील किंवा पुढे कुठलीही एक्झाम दिली तरी पण सेम विचार येणार कारण प्रत्येकाला रिझल्टची भीतीही असतेच. आपण कितीही चांगले कर्म केले किती बेटर कर्म केले तरी पण प्रत्येक वेळी हे असं वाटतंच ना की रिझल्ट चांगला लागावा किंवा काय लागेल. आणि त्याच्यामुळे आता सध्या प्रत्येक स्टुडंट हेच फील करतो. आणि याच्यामध्ये भीती वाटणं हे साहजिक आहे एकदम कॉमन आहे त्याच्यामुळे असं नाही वाटू द्यायचंय की आपल्यालाच भीती वाटते का किंवा आपणच ओव्हरथिंक करतोय का असं अजिबात काही नाही हे खूप नॉर्मल आहे. तुम्हालाही भीती वाटते इनफॅक्ट मला अजूनही भीती वाटते माझा जेव्हा रिझल्ट असेल तेव्हा काय रिझल्ट लागेल याबद्दल. सो त्याच्यामुळे प्रत्येकालाच ही भीती वाटतेच. आणि त्याच्यामुळे हे सगळे थॉट्स नॉर्मल आहेत एक तर अजून रिझल्ट लागलाच नाहीये त्याच्यामुळे हा सगळा विचार करून काय उपयोग नाहीये. आता मला एक सांगा तुम्ही पेपर लिहून 1 महिना झालाय. आता तुम्ही याचा विचार करून पेपरमध्ये मार्क्स वाढणार किंवा कमी होणार आहेत का? नाही. त्याच्यामुळे याचा विचार करून काय उपयोग आहे का? नाही. तुम्ही ऑलरेडी पेपर लिहिलाय ऑलरेडी आन्सरशीट लिहून झालीये ती सबमिट झालीये कदाचित ती चेक पण झाली असेल तुमचे मार्क्स पण एंट्री झाले असतील. मग आता मी चांगलं केलं असतं किंवा माझ्या पेपर मी अजून चांगला लिहू शकले असते चांगला अभ्यास करू शकले असते त्याच्यावरती विचार करून काही होईल का? काहीच नाही होणार आहे. मग त्याच्यामुळे कशाला वर्स्ट केस सिनेरिओ इमॅजिन करायचा त्यापेक्षा बेटर काहीतरी इमॅजिन करा ना की छान मार्कशीट येईल छान मार्क्स येतील आणि तुम्ही जेवढा अभ्यास केला असेल तेवढे मार्क्स तुम्हाला मिळणार आहेतच. सो त्याच्यामुळे तुम्ही जे काही कर्म केले असतील त्यानुसार तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. त्यामुळे आता निगेटिव्ह साईडकडे जाऊन किंवा आता हे सगळे विचार करून काही उपयोग नाहीये. आता काय विचार केला पाहिजे तर इथून पुढे आपण काय करायचं आहे. सो खरं तर ना रिझल्ट म्हणजे एंड गोल आहे का? एक तर पहिली गोष्ट म्हणजे आता जो काही तुमचा रिझल्ट लागेल 10वीचा तो एंड गोल नसणार आहे किंवा हेच आहे का लाईफ मध्ये म्हणजे 10वीच्या रिझल्ट वर सगळं ठरणार आहे इथून पुढचं आयुष्य वगैरे असं काही नाहीये. 10वीचा रिझल्ट फार फार तर काय ठरवू शकतो तुम्ही सायन्स घेणार कॉमर्स घेणार की आर्ट्स घेणार ते पण रिझल्टवर ठरवणं ही तर चूकच आहे म्हणजे तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे त्यानुसार तुम्ही ठरवलं पाहिजे. कारण आता तो काळ गेला जेव्हा सायन्स पाहिजे म्हणजे जेव्हा 80% असेल तर सायन्सच घेतलं पाहिजे आर्ट्स घेतलंच नाही पाहिजे वगैरे आता असं अजिबात नाहीये. आता आपली आवड कशामध्ये आहे आपल्याला कुठे जाऊन काय करायचंय यानुसार आपण डिसाईड केलं पाहिजे की कोणती स्ट्रीम घ्यायची आहे. पूर्वी व्हायचं असतं की कमी मार्क्स मिळाले की आर्ट्स वगैरे आता असं काहीच नाहीये आता लोक इंटरेस्ट बघतात आणि इनफॅक्ट तोच बघितला पाहिजे. कारण हे मार्क्स आज आहेत उद्या ते नवीन फील्ड आहे किंवा उद्या ते नवीन स्ट्रीम आहे. त्याच्यामुळे फक्त आणि फक्त मार्क्स बघून फक्त आणि फक्त पर्सेंटेज बघून हा निर्णय घेणं इज नॉट राईट. ठीक आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं मी पण सेम फेज मधून गेले होते. इनफॅक्ट एक ना असं असतं की 10वीचा रिझल्ट या या दिवशी या या वेळेला लागणार आहे आणि तेव्हा तो बघायलाच नाही मिळत कारण इतकं ट्रॅफिक असतं आय मीन म्हणजे इतके लोक तो रिझल्ट बघत असतात ना की तो रिझल्ट ओपनच होत नाही. साधारणतः 1 वाजता लागणार होता रिझल्ट आणि मी संध्याकाळी 7 वाजता बघितला तो म्हणजे एका पॉईंट नंतर ना ती एक्साइटमेंट संपून गेली होती की काय रिझल्ट लागेल याची कारण इतका वेळ गेला होता मध्ये. तर त्याच्यामुळे काही फरक पडत नाही रिझल्ट लागल्यानंतर ती खुशी किंवा ते दुःख फक्त एका सेकंदाचं असतं तिथून पुढे त्याचा अख्ख्या आयुष्यात काही फरक पडत नाही.
आता जर मला मी कुठे गेले तर मला हे कधीच नाही विचारलं जात की तुला 10वीला किती टक्के मिळाले होते, कारण त्याचा काही युजच नाहीये. आता करंट मी काय करते हे विचारलं जातं. आणि इनफॅक्ट तुमच्या बरोबर पण हेच होणार आहे. म्हणजे तुम्ही 12वी द्याल तर तेव्हा 12वीचे मार्क्स विचारले जातील. परत तुम्ही ग्रॅज्युएशन कराल तेव्हा ग्रॅज्युएशनचा तुमचा प्रोग्रेस बघितला जाईल. हे मार्क्स तर नंतर नेग्लिजिबल होतात, त्याचा काही संबंधही नसतो. मग तुम्हाला अगदी 99% मिळू दे किंवा 60% मिळू दे, काही फरक पडत नाही याचा भविष्यामध्ये. त्यामुळे लोड घेणं सोडून द्या. आणि हा रिझल्ट म्हणजे सगळं काही आहे असं अजिबातच नाहीये. त्याच्यामुळे इट्स लाईक जस्ट अ नंबर, म्हणजे एक नंबर आहे. आपण म्हणतो एज इज नंबर, सो रिझल्ट इज जस्ट अ नंबर. ओके. सो त्यानंतर अगेन रिझल्टला आपण कुठल्याही लाईफ सोबत वगैरे कनेक्ट नाही करणार आहोत. आता तुम्हाला काय विचार करायचा आहे, तर पुढे जाऊन 11वीला काय करायचंय, 12वीला काय करायचंय, कोणत्या एंट्रन्स एक्झामचा विचार करायचंय, पुढे कसं करिअर असणार आहे. कारण हे तुमचं करिअर 10वीच्या मार्क्स वरती डिसाईड नाही होत. लाईक कॉलेज डिसाईड होऊ. सो या मार्कांचा ना मार्कलिस्ट शिवाय तर कुठेच उपयोग नसतो. म्हणजे आता मला कोणी विचारत नाही की मला 10वीत किती मार्क्स होते किंवा 12वीत किती मार्क्स होते. आता मी जे काही काम करेल त्याचा परफॉर्मन्स बघितला जातो. सिमिलरली तुम्ही 12वीमध्ये जाल तेव्हा तुम्हाला कोणीच नाही विचारणार की 10वीत किती मार्क्स होते. नेक्स्ट तुम्ही ग्रॅज्युएशन मध्ये जाल तेव्हा पण तुम्हाला कोणीच नाही विचारणार की 10वीत किती मार्क्स होते. त्याच्यामुळे आजच्याच या मार्कांचा इतका लोड घ्यायची अजिबात गरज नाहीये. त्याच्यामुळे आता तुम्हाला फक्त आणि फक्त फ्युचरवरती फोकस करायचा आहे, पुढे काय करायचं आहे यावर फोकस करायचा आहे, रादर दॅन थिंकिंग अबाउट की मार्क्स काय येतील. ओके. सो आफ्टर दॅट आता प्रॅक्टिकली एक तर ओव्हर थिंकिंग कमी करा कम्प्लिटली. म्हणजे आय नो की हे विचार येतात मनामध्ये, त्याला आपण काही करू नाही शकत. पण फक्त इतकंच सांगायचं की पेपर झालाय आता, तो आपण चेंज नाही करू शकत किंवा आपण जे लिहिलंय ते बदलू नाही शकत. त्यामुळे जे काय झालंय इट्स नाव ओव्हर. आता जो काही रिझल्ट आहे तो एक्सेप्ट करायचा आहे. तुम्ही 100% दिले असतील एफर्ट्स तुमचे, तर तुम्हाला त्याप्रमाणे रिझल्ट मिळणार आहेच आणि तो तुम्ही आता बदलू नाही शकत. So विचार करून काही फायदा आहे का नाही. आणि अगेन तुम्ही आय नो की सुट्टी असल्यामुळे आणि वेळ असल्यामुळे छान इंस्टाग्रामवरती रील स्क्रोल करणं असेल किंवा शॉर्ट स्क्रोल करणं असेल, हे सगळं केलं असेल. पण आता ते थोडंसं लिमिट करावं लागेल, कारण इथून पुढे अजून 11वी-12वीचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा हीच जर सवय लागत राहिली स्क्रोलिंग वगैरेची तर खूप वाईट आहे. त्याचा परिणाम डिरेक्टली तुमच्या अकॅडमिक स्कोरवरती आणि सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं, लक्षात ठेवणं वगैरे याच्यावरती होऊ शकतो. त्याच्यामुळे ट्राय करा की तुम्ही थोडंसं लिमिट लावा या सगळ्या गोष्टींना, कारण पुढे जाऊन याचे खूप वाईट परिणाम होतात. आणि परत अभ्यासात लक्ष न लागणं, अटेन्शन स्पॅन कमी होणं वगैरे हे सगळं होऊ शकतं. नेक्स्ट आहे माइंड डायव्हर्ट करा. जसं की मी तुम्हाला सांगितलं, नवीन नवीन लोकांना जाऊन भेटा किंवा त्यांचे इंटरव्ह्यूज चेकआउट करा, त्यांनी काय केलेलं आहे त्यांच्या लाईफमध्ये हे बघा, किंवा नवीन नवीन करिअर ऑप्शन्स एक्सप्लोर करा. सो हे सगळं तुम्ही ट्राय आउट करू शकता या सुट्टीमध्ये, हा जो काही वेळ तुमच्याकडे मिळालेला आहे त्याच्यामध्ये, कारण असा वेळ अगेन पुन्हा नाही मिळणार आहे. सो नवीन करिअर ऑप्शन्स एक्सप्लोर करा, नवीन ठिकाणी फिरून या, नवीन बुक्स रीड करा, नवीन स्किल्स शिका काहीतरी, किंवा नवीन कोर्सेस चेकआउट करा. हे सगळं तुम्ही करू शकता. माइंडला रिलॅक्स करा आणि रिझल्ट येईपर्यंत टेन्शन विन्शन घेऊन काही उपयोग नाहीये. सो ते सगळं आपण अवॉइड करूयात. अगेन अजून एक गोष्ट ही आहे की आता तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून हे सांगणार आहात की तुम्ही पुढे काय करायचं डिसाईड केलंय. मला अजिबात जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट नाही की तुमचे एक्सपेक्टेड मार्क्स काय आहेत, कसे आहेत, कारण त्याने फरकच नाही पडणार आहे. रिझल्ट जो लागेल ते लागणारच आहे. आता मला हे एक्सपेक्टेड आहे की तुम्ही पुढे काय करायचं हे ठरवलंय की नाही. सो ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला हे बघायचं की किती लोकांकडे क्लॅरिटी आहे किंवा किती जण आपल्या फ्युचर बद्दल विचार करतायत. रिझल्ट बद्दल आपण एक नवीन जेव्हा रिझल्ट अनाउन्स होईल तेव्हाच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोतच. पण आता सध्या काय करायचं आहे, तर आता सध्या त्याचा विचार न करता आपल्याला विचार करायचा आहे की आपण पुढे काय करणार आहोत. कॉलेज रिगार्डिंग तुम्ही काय डिसिजन घेतलेला आहे, किंवा जर तुम्ही पर्टिक्युलर सायन्स घेणार असाल तर इंटिग्रेटेड कॉलेज असेल किंवा एंट्रन्स एक्झाम वगैरे याच्याबद्दल काय डिसाईड केलेलं आहे. कॉमर्स वगैरे घेणार असाल तर पुढे जाऊन ग्रॅज्युएशन करायचंय, सीए करायचंय, जे काय करायचं असेल. आर्ट्स बद्दल असेल तर बीए करणार आहात का, किंवा इतर कुठल्या नवीन फील्ड मध्ये काही एक्सप्लोर करणार आहात का. सो हे डिसिजन्स मला आता हवे आहेत की तुम्ही घ्यावेत किंवा तुम्ही त्याच्याबद्दल विचार करावा या वेळेमध्ये. सो आय होप की कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही हे नक्कीच लिहाल जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर. आणि अजून कोणते व्हिडिओ तुम्ही अपलोड केले पाहिजेत. बाय द वे, मी हा व्हिडिओ का बनवला याच्या मागचं रिझन तुम्हाला सांगते. कारण आता जस्ट मी कम्युनिटी पोस्ट मध्ये एक पोस्ट लिहिली होती की रिझल्ट बद्दल तुम्हाला काय वाटतंय. तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की भीती वाटते, आणि मला नको होतं की माझे स्ट्रॉंग स्टुडंट रिझल्ट वगैरे घाबरतायत किंवा त्याच्याबद्दल विचार करून करून असे सॅड होत आहेत. तर हे मला नको होतं आणि म्हणून हा व्हिडिओ. आय होप की तुम्हाला नवीन काहीतरी याच्यामधून कळलं असेल, एक नवीन विचार मिळाला असेल तर हा व्हिडिओ सफल आहे. ते पण झालं की नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचा करिअर पाथ अर्थात सांगा. बाकी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि अशा प्रकारचे व्हिडिओज पाहायला आवडतील का, किंवा असं काहीतरी नवीन मी घेऊन यावं का याच्याबद्दल आयडियाज पण देऊ शकता. अँड बाय बाय, बेस्ट ऑफ लक. आणि तुमचं सगळ्यांचे रिझल्ट खूप छान आणि कमाल लागणार आहे. बाय.